कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना जी डिसेंबर महिन्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शहरवासियांची ही यात्रा असते। महापालिकेच्या हद्दीमधील शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी, शाहूपुरी ह्या शहरवासियांची यात्रा असते। 1 डिसेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत ही यात्रा भरवली जाते। यात्रेचा मुख्य दिवस 3 तारीख आहे, ते आता आम्हाला तिथे गेल्यानंतर समजेल। आमच्या ज्या काय अडचणी आहेत ते आम्ही आमचे जे कलेक्टर इथले जे आहेत मोहम्मद रोशन साहेब यांना अडचणीचं पत्र दिलेलं आहे। पाण्याचा प्रश्न मोठा आहे, त्याचबरोबर मोबाईल व्हॅन पाहिजे, टॉयलेट बाथरूमची सोय पाहिजे, 4ही दरवाजे मंदिराचे उघडे पाहिजेत, एकच दरवाजा उघडा ठेवतात, त्यामुळं फार गर्दी होते, रश होते। लाखो लोकांची यात्रा आहे, कोट्यावधी रुपयाचा महसूल आमच्या कोल्हापूर शहरातील लोक कर्नाटक स्टेटला सौंदत्य यात्रेच्या माध्यमातून देत असतात। जवळजवळ एस टी महामंडळाच्या, कोल्हापूर एस टी महामंडळाच्या, महाराष्ट्र एस टी महामंडळाच्या 200 बसेस आम्ही बुक करून येतो इथं। एका बसमध्ये 45 ते 46 लोक बसतात। त्याचबरोबर 1000 ते 1200 प्रायव्हेट कार आणि लक्झरी बसेस आणि आपल्या क्रुझर वगैरे येत असतात, टॅक्सी। त्या सगळ्यांचे लोक मिळून लाखो लोक यांची यात्रा भरली असते, कोट्यावधी रुपयाचा महसूल देतो। त्या प्रमाणात आम्हाला यांनी या सुविधा द्यायला पाहिजे, चांगल्या प्रकारचं स्वच्छ शुद्ध पाणी दिलं पाहिजे, मोबाईलची सोय केली पाहिजे, त्याचबरोबर दर्शनाला 4ही दरवाजे उघडे पाहिजेत, महिलांची सुरक्षा महत्त्वाची आहे, त्याचबरोबर नॉनव्हेज आणि दारूची दुकानं जी उघडी असतात ती 4 दिवस बंद ठेवली पाहिजेत, ही आमची मागणी महत्त्वाची आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या आमच्या 200 बसेस ग्रुपनं येतात, एका बसमध्ये 45 ते 50 DOTs म्हणजे रेणुका भक्त असतात, त्यात लेडीज असतात, जेंट्स असतात, सिनियर सिटीजन असतात, लहान मुलं असतात। त्यांच्याकरता गाडी आमच्या ठिकाणी आली पाहिजे, राहिली पाहिजे। आमच्या जिथं आमचं वास्तव्य आहे, जिथं आमचा मंडप असतो त्या ठिकाणी गाडी राहिली पाहिजे। आमचा यात्रेचा दिवस 3 दिवस असला तरी तिथं रेस्ट घेण्यासाठी लहान मुलांना म्हणा, लेडीजना म्हणा, किंवा एखाद्या महिलेला किंवा सिनियर सिटीजनला तब्येत बरी नसली तरी तो तिथं रेस्ट घेऊन आपलं आराम तरी करू शकेल। म्हणून आम्ही या आमच्या डिमांड आहेत त्याचं पत्र मी दिलेलं आहे आता DC साहेबांच्या नावावर। इथले कलेक्टर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन साहेब आहेत, आज त्यांची भेट झाली नाही, त्यांची भेट होणं फार महत्त्वाचं होतं। त्याचं तहसीलदारांना आम्ही हे पत्र दिलेलं आहे। आमच्या जे निवेदन दिलं आहे त्याचं गांभीर्यानं या शासनानं, कर्नाटक स्टेटनं, बेळगावनं आणि सौंदत्ती टेम्पलचे जे सचिव आहेत त्यांनी गांभीर्यानं विचार करावा आणि आमचे प्रश्न सोडवावेत, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। आणि मी थांबतो। आमचे अध्यक्ष सुभाष जाधव, कार्याध्यक्ष कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटना।